75,000 कोटींचा पूर्णच्या पूर्ण खजिना इथे मावणं शक्य नव्हतं, पण खजिन्याचा एक हिस्सा मात्र इथे नक्कीच लपवता आला असता. मी फ्लॅशलाईट मारून पूर्ण दालन नीट न्याहाळले. मग विचार करून म्हटलं, मित्रांनो, आपण सोडून या खजिन्याच्या मागावर अजूनही कोणीतरी होतं असं दिसतंय. काय म्हणतोस? खरंच? किती लालची लोक आहेत या जगात. सगळ्यांचा डोळा आहे माझ्या खजिन्यावर. असा कुरकुर करू लागला जणू कुणीतरी त्याची तिजोरीच लुटली असावी. तुला असं का वाटतं? निजामाशिवाय आणखी कोण असणार या खजिन्याच्या मागावर? किरणने विचारलं. कदाचित निजामाने आपल्या आधी पाठवलेली टीम, तीही एक एक सुगावा शोधत इथवर नक्कीच पोचली असणार. देशविदेशातले अतिहुशार लोक होते ते. इथेच त्यांच्यावर हल्ला झाला असावा. तटबंदीला गेलेले तडे पहा. असं वाटतं हा अलीकडचा स्फोट आहे. पण कमाल आहे, मशीन गन्सच्या जमान्यात सुरुंग लावून हल्ला कोण करेल? मी अजूनही अंदाजच बांधत होतो. तोवर बाकीचे 8 जण आपापले मेटल डिटेक्टर्स घेऊन तळघरात विखुरले. आणि काय आश्चर्य, प्रत्येकालाच दमदार आणि स्पष्ट सिग्नल्स मिळू लागले. या तळघराच्या मातीखाली नक्कीच काहीतरी अवजड ऐवज लपवलेला असावा याची सगळ्यांना खात्री पटली. सगळ्यांना हर्षवायू झाला. माझ्या शेजारीच घुशींनी पोखरून ठेवलेल्या एका बिळाकडे टॉर्चचा उजेड फेकला. आतून गोलाकार गंजलेली वस्तू डोकावताना दिसली. तसा मी जोराने किंचाळलोच. प्रत्येकाने आहात तिथंच उभं राहा. अजिबात हालचाल करू नका. या तळघरात पावला पावलांवर सुरुंग पेरलेले आहेत. उभ्या, ओणव्या, बसलेल्या, एक पाय उचललेल्या अशा विविध उघडलेल्या पोजेसमध्ये सर्व स्थिर झाले. हातातले मेटल डिटेक्टर्स तसेच लोंबकळत राहिले. श्वास रोखला गेला. जणू कुणीतरी एकदम स्टॅच्यू म्हटलं असावं. नको त्यावेळी कसली भंकस सुचते रे तुला? सुरुंग तटबंदी बाहेर पेरले जातात, गुपचूप किंवा अचानक येऊन हल्ला करणाऱ्या शत्रूच्या चिंधड्या उडवण्यासाठी. गढीच्या तळघरात सुरुंग पेरून कुणाला काय मिळणार आहे? लिंबाजी म्हणाला. भंकस नाही, खरंच सांगतोय मी. या भरभक्कम तळघराची उजवीकडची भिंत बघ. ती कशाने ढासळलेली वाटते तुला? लँडमाइन्स तटबंदी बाहेर शत्रूला रोखण्यासाठी पेरतात हे बरोबर, पण इथे प्रश्न खजिन्याचा आहे. सर्वात मजबूत कुलूप नेहमी तिजोरीलाच लावलं जातं. आपल्या आसपास नक्की असं काहीतरी आहे जिथपर्यंत कोणी पोचू नये म्हणून हे सुरुंग पेरण्यात आले असतील, मी म्हटलं. म्हणजे हा वर उचललेला पाय खाली टेकला तर फुटून मरेन काय मी? बापरे, कुठे आणून अडकवलं हे मला? आई ग, माझ्या पोटरीत गोळा येऊ लागलाय. माझ्या मांडीला दोरी बांधून कोणी छताला लटकवून ठेवतं का? एक पाऊल उचललेल्या स्थितीत अवघडलेला सचिन कळवळू लागला. अस्मादिकांनी बजावलं नव्हतं का तुला? संपत्तीचा हव्यास वाईट, तरी भूमिदडित धातू शोधक संयंत्र घेऊन आलासच ना इथे? विशाल बडबडला. कुणीतरी याला गप्प करा रे, नाहीतर हातातला मेटल डिटेक्टर फेकून मारेन. किरण भडकला. नको, काही फेकाफेकी करू नका. जमिनीवर काही पडलं तर सुरुंगासोबत आपणही फुटू, योगेश म्हणाला. मी काय म्हणतो, लँडमाइन्स ॲक्टिवेट व्हायला तर कितीतरी टन वजन लागतं ना. आपल्या वजनाने खरोखर फुटतील काय ते? राजेशने विचारलं. बरोबर म्हणालास तू मित्रा. मी पण बघितलंय ना बॉर्डरमध्ये. सुनील शेट्टी तो लँडमाइन उचलून रणगाड्याखाली फेकतो, तेव्हा कुठे तो फुटतो. आपल्या सगळ्यांचं मिळून तरी एका रणगाड्या इतकं वजन असेल का? उगाच भीतोय आपण, विजय म्हणाला. मग मी ठेवू का पाय खाली? आई ग, आता नाही झेपत मला. माझा एक एक अवयव इतका जड आहे हे आज मला कळतंय. इथून जिवंत वाचलो तर लगेच डायटिंग सुरू करेन, सचिन कुंथत म्हणाला. नको, थांब. लँडमाइन्स म्हणजेच भूसुरुंग वेगवेगळ्या प्रकारचे असतात मित्रांनो. बॉर्डर सिनेमामध्ये दाखवले ते अँटी टँक लँडमाइन्स. त्यांना फुटण्यासाठी टनांचं वजन लागतं. पण इथे माझ्या शेजारी पडलाय ना, तो एका साधारण मनुष्याच्या वजनाने फुटेल
असा सुरुंग आहे. उगाच रिस्क नको घ्यायला, मला थोडा विचार करू द्या, मी बजावलं. निजामाने खजिना लपवून कमीत कमी 70-75 वर्ष झाली असतील. अजूनही हे सुरुंग फुटतील असं वाटतंय का तुला? मंगेशने विचारलं. कदाचित सगळेच फुटणार नाहीत, पण कोणता फुटेल आणि कोणता नाही हेही सांगता येणार नाही. ही ढासळलेली तटबंदी सांगतेय की शेवटचा सुरुंग फुटून अजून 6 महिनेही झाले नसतील. मी अंदाज बांधला. 6 महिन्यांपूर्वी ते जे कोणी इथे आले होते त्यांना खजिन्याच्या ऐवजी महाभयंकर मृत्यूच सापडला. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो, विजय डोळे मिटून म्हणाला. खरंच संपत्तीचा लोभ वाईट मित्रांनो. माझ्या डोळ्यांवर खजिन्याची झापड आली होती. मला नको तो खजिना, मला माझा जीव प्यारा आहे. इथून सही सलामत बाहेर पडलो तर पुन्हा खजिन्याचं नाव सुद्धा घेणार नाही. मित्रा चेतन, लवकर काहीतरी कर. पूर्ण शरीराचा भार सोसून माझा दुसरा पायही थरथरू लागलाय. सचिन रडकुंडीला आला. अचानक माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. मला कळलंय हा सुरुंग कुणामुळे फुटलाय ते. आपल्या आधीची ट्रेझर हंट टीम इथवर पोचली असावी. नकळत त्यांनी माईन्सवर पाय दिला आणि त्यांच्यासोबत ही तटबंदी सुद्धा उडाली. निजामाने पाठवलेली प्रत्येक टीम इथे येऊन पहिल्या टप्प्यातच गारद होत होती. त्यांना भूते खात नव्हती की निजाम संपवत नव्हता. या भूसुरुंगाने त्यांच्या चिंधड्या उडवल्या. मी स्पष्ट केलं. अरे मग डेड बॉडीज कुठेत त्यांच्या? निदान हाडं आणि कपड्यांच्या चिंध्या तरी असायलाच हव्यात ना इथे, लिंबाजी म्हणाला. असणारच, पण त्या इथल्या उंदीर घुशींनी विस्कटून टाकल्या. सुरुंगाने चिंधड्या उडवलेले मानवी देह खायला मिळतात म्हणून तर या ओसाड तळघरात इतक्या जाडजूड घुशी दिसत आहेत ना, मी म्हटलं. मग आता काय करायचं? असं किती वेळ ताटकळत उभं राहणार? योगेशने विचारलं. अस्मादिकास त्वरेने लघुशंकेस जावयाचे आहे. सेवकांनी ताबडतोब तजवीज करावी, विशालने सचिनकडे पाहून म्हटले. अशा पोझिशनमध्ये नसतो ना तर मी स्वतः तुला खांद्यावर उचलून घेऊन गेलो असतो श्रीलंकेस मित्रा. माझीही इच्छा आहे जायची. रावणाचा किल्ला बघून यायचा होता एकदा, पण आता कसलं काय? याच मोहिमेवर शहीद होणार आपण, सचिन रडवेला चेहरा करत म्हणाला. त्याच्या ऐकण्यात काहीतरी चूक झाली असावी. श्रीलंकेस नाही रे, लघुशंकेस म्हणतोय तो, म्हणजे धार सोडायला, राजेशने समजावलं. हे ऐकताच सचिनने त्याच एकपायी अवस्थेत विशालला महाभयंकर शिव्या घातल्या. तो आवाज ऐकून चीची करत कितीतरी उंदीर घुशी बाहेर पडल्या. रात्र वाढत चालली होती. आमच्या फ्लड लाईटचं चार्जिंगही उतरत होतं. लवकरच काहीतरी निर्णय घ्यावा लागणार होता. कुणाकडे चिप्स बिस्किटे वगैरे काही आहेत का, मी विचारलं. मृत्यूच्या टकमक टोकावर उभं असताना कसली भूक लागते तुला, किरणने विचारलं. खायला नाही, माझ्याकडे एक प्लॅन आहे, मी म्हटलं. प्लॅन हा शब्द ऐकताच सर्वांच्या जीवात जीव आला. प्रत्येकाच्याच बॅगेत खाद्यपदार्थ होते. तटबंदीच्या अगदी जवळ उभ्या असलेल्या सचिनपासून दाराजवळ असलेल्या माझ्यापर्यंत सर्वत्र आपण वेफर्स, बिस्किटांचे तुकडे पेरू. इतकी वर्ष या तळघरात मृतदेहांच्या चिंधड्या खाऊन जगणाऱ्या उंदीर घुशींनी सुरुंग चुकवत फिरण्याचा मार्ग नक्कीच शोधला असणार. आपण त्यांच्या मागोमाग जपून पाय ठेवत इथून बाहेर पडू. मी प्लॅन ऐकवला. 1 नंबर, चला कामाला लागा, राजेश म्हणाला. प्रत्येकाने अगदी जपून आपापल्या बॅगेतून खाऊ बाहेर काढला. तो कुस्करून आपल्या अवतीभवती फेकला. खाण्याचा गंध मिळताच उपाशी खादाड घुशी शिताफीने सुरुंग टाळत रांगेने खाऊपर्यंत पोचू लागल्या. तीच रांग पकडून एक एक पाऊल जपून टाकत आम्ही सगळे पुन्हा दारापर्यंत पोचलो. आमचं नशीब बलवत्तर, म्हणून येताना कुणाचं पाऊल इकडे तिकडे पडून सुरुंग फुटला नव्हता. बाहेर पडण्याआधी फ्लडलाईट्सच्या उजेडात मी पुन्हा एकदा ते तळघर नीट न्याहाळलं. तटबंदीच्या तळाला कितीतरी बिळं होती. तिथेच काही हाडेही पडलेली दिसली. ती हाडे सुरुंगाच्या स्फोटात बळी गेलेल्यांची असावी. बिळाबिळातून शेकडो घुशी आता खाऊवर तुटून पडल्या. येण्या जाण्यासाठी चिंचोळी वाट असल्याने त्या तळघराच्या मधोमध येऊन एका मोठ्या वर्तुळात थांबत. तिथे सुरुंग पेरलेले नसावेत. कदाचित सुरुंग ज्या वस्तूच्या सुरक्षेसाठी पेरले होते ती वस्तूच तिथे असावी.
सगळे नको नको म्हणत असताना मी पुन्हा सुरक्षित पावलं टाकत तिथवर पोचलो. घुशी घाबरून बाजूला सरल्या. डिटेक्टरने अंदाज घेतला. सिग्नल मिळाला, पण तो लोखंडी वस्तूवर आदळून येतो तसा नव्हता. म्हणजे तिथे सुरुंग नाही. मग दुसरं काय? मी हातातल्या खुरपीने माती बाजूला केली. एक तांब्याची छोटी पेटी सापडली, पण तिची एक बाजू बारीक लोखंडी साखळीने बांधलेली होती. हीच साखळी सर्व सुरुंगांना चावी देत असेल तर? साखळी गंजली होती. तिथेच बसून अगदी बारकाईने मी ती साखळी कापून काढली. पण पेटी वेगळी होताच तिच्यावरचा दाब कमी होऊन ती मागे जाऊ लागली. म्हणून मी जवळपास तेवढ्याच वजनाची माझी बॅग त्या साखळीला अडकवली आणि पुन्हा घुशींच्या वाटेवरून दारापाशी आलो. माझ्या बॅगेत अजूनही काही खाण्याच्या वस्तू होत्या. त्यांचा सुगावा लागताच सर्व घुशी बॅगेवर तुटून पडल्या, खेचाखेच करू लागल्या. तशी ती साखळीही खेचली जाऊ लागली. साखळी खेचताच वरच्या तटबंदीचा एक एक दगड बाहेर येऊ लागला. म्हणजे या पेटीच्या सुरक्षेसाठी असलेलं हे एक ट्रिगर मेकॅनिझम होतं. आता काहीही घडू शकतं हे ओळखून आम्ही जीवाच्या आकांताने त्या चिंचोळ्या वाटेतून बाहेर धावलो. आत घुशींनी पूर्ण ताकदीने बॅग खेचली आणि सटासट तटबंदीचे दगड खाली झेपावू लागले. जमिनीशी त्यांचा संपर्क होताच भूसुरुंग फुटू लागले. आम्ही तिथे असतो तर दुहेरी मरण ओढवलं असतं. पण वेळेवर मुख्य तटबंदीच्या बाहेर पडलो आणि पूर्णच्या पूर्ण गढीच धडधडून फुटली. कानठळ्या बसल्या, धूळमाती उडाली. गढीच्या तोंडातून आगीच्या ज्वाळा उसळल्या. पूर्ण औरंगाबाद शहराची झोप त्या अज्ञात स्फोटाने उडवली. रात्री 3 वाजता आम्ही ती तांब्याची पेटी घेऊन हॉटेलवर पोचलो. पेटी नीट पलंगाखाली ठेवून दिली. हातपाय धुतले. जीव वाचला या समाधानानेच पोट भरलं होतं. सरळ बिछाण्यावर झोकून दिलं. धडधडणारं काळीज हळूहळू शांत झालं. त्या रात्री मलाही शांत झोप लागली. दुसऱ्या दिवशी आम्ही त्या ताम्रपेटीची नीट न्याहाळणी केली. तिला कुलूप नव्हतं. झाकणाच्या आसपास बरीच छिद्रे होती. ती नेमकी कशी उघडायची हे कळत नव्हतं. या एवढ्याशा पेटीसाठी इतका मजबूत बंदोबस्त होता म्हणजे नक्कीच काहीतरी खास असणार आत, योगेश म्हणाला. पण 75 कोटींचा खजिना इतक्या लहान पेटीत कसा काय मावेल? सचिन डोकं खाजवत म्हणाला. अरे विसरलास काय? काल रात्री गढीत काय म्हणाला होतास? इथून जिवंत वाचलो तर खजिन्याचा ख सुद्धा तोंडात आणणार नाही कधी, मंगेशने आठवण करून दिली. काल रात्रीची परिस्थिती वेगळी होती. सगळेच घाबरले होते. भावनेच्या भरात माणूस बरंच काही बोलून जातो. ते इतकं सिरियसली घ्यायचं नसतं. सचिनने स्वतःला उपयोगी तत्वज्ञान पाजळलं. मला वाटतं या पेटीला उघडण्यासाठी कुठल्याही किल्लीची गरज नाही. पुशलॉक सिस्टीम असावी. इथे बटनासारखं काहीतरी दिसतंय. मी ते दाबून बघतो. सगळ्यांनी बाजूला व्हा, मी म्हटलं. बाजूला कशाला व्हा? आम्हाला पण बघायचं यात काय आहे ते, सचिनने हट्ट केला. गढीला इतकी सुरक्षा होती, मग पेटी अशीच सोडली असेल का? ही सर्व बाजूंनी छिद्र दिसत आहेत ना. पेटी उघडताच त्यातून काही बाहेर आलं तर, मी म्हटलं. सगळ्यांना ते पटलं. सगळे बाजूला झाले. मी त्यांना जमिनीवर आडवं पडायला सांगितलं. मग पेटी टेबलावर ठेवून टेबलाखाली गेलो आणि खालूनच ते बटन दाबलं. बटन दाबल्याबरोबर सर्व छिद्रांमधून सर्व बाजूंनी तीक्ष्ण सुया बाहेर उडाल्या. भिंती, गाद्या, पडद्यात जाऊन अडकल्या. त्यांच्या टोकावर नक्कीच जहाल विष असावं. निजाम सोडून इतर कोणाच्या हाती ही पेटी लागलीच तर तो जिवंत राहू नये अशी ही व्यवस्था होती. आम्ही उभे राहिलो. पेटी उघडली. आत तळहाता एवढी चमचमती किल्ली होती. बहुतेक सोन्याची असावी. एक जुना ठोका यंत्रही होतं. आम्ही आत बाहेरून पेटी नीट पडताळली. दुसरं काहीच नव्हतं. एक सोन्याची मोठी किल्ली आणि एक बिघडलेलं होका यंत्र, बस इतकाच खजिना, विजय त्या वस्तूंकडे पाहून म्हणाला. काळ्या बाजारात या तिन्ही वस्तू विकल्या तर साधारण किती पैसे मिळतील रे निजामाला? मंगेशने विचारलं. किल्ली 10 तोळ्याची तरी असेल. होका यंत्र अँटिक आहे, पण चुकीची दिशा दाखवतंय. पेटीची कलाकुसर छान आहे. अशा पेट्या मिळत नाहीत हल्ली. धातूची आजची किंमत आणि वस्तूंचं ऐतिहासिक मूल्य लक्षात घेतलं तर 7-8 लाख रुपये सहज मिळतील.
राजेशने अंदाज बांधला. मला वाटतं हे असं पहिल्यांदाच घडलं असेल. कुलपा आधीच किल्ली सापडलीय. आता या किल्लीचं काय करायचं? लिंबाजीने विचारलं. काय करायचं म्हणजे? देऊन टाकायची निजामाला. तुझ्या खजिन्याची किल्ली शोधून आणली आहे. आता लाव कुठे ती आणि घे तुझा तू खजिना शोधून, असं म्हणायचं त्याला. किरणने भडकून म्हटलं. अस्मादिकास वाटते सदर किल्ली गुप्त खजिना भंडाराची असावी आणि ते दिशादर्शक यंत्र त्या भंडाराचे स्थान दर्शवत असावे, विशाल म्हणाला. बिघडलंय रे ते होका यंत्र, योगेश पुन्हा ते निरखत म्हणाला. विशाल बरोबर बोलतोय. होका यंत्र बिघडलेलं नाही. ही रचना जाणून बुजून केली असणार. होका यंत्रात नेहमी उत्तर दिशा दाखवली जाते, पण हे होका यंत्र आग्नेय दिशा दाखवते आहे. खजिना आग्नेय दिशेलाच असला तर, मी म्हटलं. पण कुठल्या आग्नेयाला? हैदराबादच्या, औरंगाबादच्या, किंग कोठीच्या, कालच्या कोसळलेल्या गढीच्या, देशाच्या की जगाच्या? नक्की कुठल्या आग्नेयाला शोधायचा तो खजिना? मंगेशने विचारलं. तेही किल्ली सांगेल. मला तिच्यावर बऱ्याच बारीक सारीक खुणा दिसत आहेत. त्यात काहीतरी संदेश असावा. मी ती किल्ली भिंगाखाली धरत म्हटलं. 2-3 तास माथ्याकूट केल्यावर किल्लीवरचा मजकूर समजला. 7 वेळा डावीकडे, 5 वेळा उजवीकडे असं त्यावर लिहिलेलं होतं. आम्ही ती किल्ली त्यानुसार फिरवली. तसे तिचे 2 भाग वेगवेगळे झाले आणि आत अगदी पातळ सुरळी केलेला एक कागद सापडला. त्या कागदावर संस्कृत भाषेत लिहिलेला मजकूर होता. ही कुठल्या खजिन्याची किल्ली शोधून आणली आहे आपण? निजामाच्या खजिन्याची माहिती संस्कृत भाषेत कशी काय असेल? ती एकतर फारसी किंवा उर्दू भाषेत असायला हवी, विजयने मत मांडलं. 2 कारणं असू शकतात. खजिना दडवण्यासाठी बनवलेल्या 17 सदस्यीय समितीत हिंदू विद्वानांचा भरणा अधिक होता हे एक, आणि दुसरं म्हणजे या गडगंज खजिन्यामागे कदाचित स्वकीय हितशत्रूच लागतील असंही वाटून निजामाने उर्दूऐवजी संस्कृतचा वापर करायला सांगितलं असावं. तसं संस्कृतही वाचणं आणि समजून घेणं कठीण नाही, पण समजा ही पेटी आणि किल्लीतला मजकूर चुकीच्या हाती लागलाच तर संस्कृतमुळे त्यातल्या त्यात थोडासा संभ्रम निर्माण होऊन शोधणारा भरकटत जावा असाही हेतू असेल, मी म्हटलं. बापरे, हा खजिना शोधणं म्हणजे वाटलं तितकं सोपं काम नाही. सर्वत्र विखुरलेले दडवलेले सुगावे शोधून त्यांची नीट मांडणी केली तरच काहीतरी हाती लागेल, किरण म्हणाला. आम्ही तो संस्कृत मजकूर वाचायला घेतला. मला संस्कृत भाषा बऱ्यापैकी कळते, पण या चिठ्ठीतले संस्कृत महाभारतकालीन असावे. ते फारच उच्च दर्जाचे आणि आकलनास कठीण होते. एकाच मजकुराची आम्ही 5 वेगवेगळी भाषांतरे केली. प्रत्येक भाषांतराचा अर्थ वेगळा होता. एका भाषांतरात खजिना हा उल्लेख होता, पण ते मला योग्य भाषांतर वाटेना. बाकीची भाषांतरे ही गोंधळात टाकणारी होती. फक्त एका भाषांतरावर मला थोडाफार विश्वास वाटला, कारण त्यात आग्नेय हा शब्द होता. पेटीतील होका यंत्र ही आग्नेय दिशाच दाखवत होते. हैदराबाद संस्थानचा जुना नकाशा काढून किंग कोठीच्या आग्नेयाला खजिना लपवता येण्यासारखे एखादे ठिकाण आहे का हे शोधू लागलो, पण तसं काही सापडेना. मी पुन्हा एकदा भाषांतर सुधारले. मग तो मूळ संस्कृत भाषेतला संदेश मराठीत असा दिसू लागला. पाय धरण्याआधी मस्तक पहा. आग्नेयाला पोचण्याआधी उत्तरेकडे जा. उत्तरेकडे म्हणजे काश्मीरला? इतक्या लांब नेऊन ठेवलाय खजिना त्यांनी, योगेशने गोंधळून विचारलं. चायला हे ट्रेझर हंट आहे की भारत दर्शन? मी नाही जाणार काश्मीरला. तिथे रोज लफडी सुरू असतात, किरण म्हणाला. चला ना जाऊन येऊ. आपलं काय वाया जातंय? सगळा खर्च तर निजाम करणार आहे, मंगेशने मत मांडलं. अरे काय चाललंय काय? काश्मीरला म्हणजे नक्की कुठे? आणि तिथे जाऊन काय शोधायचं? निघाले सगळे मामाचं लग्न असल्यासारखे, राजेश वैतागला. मी आमची जुनी कागदपत्रे काढली. खजिना लपवणाऱ्या त्या 17 जणांच्या समूहातील उत्तरेकडे राहणारे कोण कोण हे तपासलं. बहुतेक सगळेच तज्ज्ञ महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ भागातील होते. फक्त भौतिकशास्त्रात पारंगत असलेले पंडित रमाकांत आर्य हे उत्तराखंडचे असल्याचे कळले. खजिना किंवा त्यासंबंधीचा पुरावा उत्तरेत लपवायचा असेल तर तो तिथल्या जाणकाराच्या आसपासच्या भागातच असणार. आम्ही पंडितजींचं गाव शोधून काढलं.
उत्तराखंडच्या दुर्गम भागातील ते एक अतिउंचावरचं ठिकाण होतं. खजिना लपवायला सर्वोत्तम, पण तिथवर खजिना घेऊन जाण्यास महाकठीण. त्या गावाचं नाव होतं मुन्सियारी. राजेशने ऑनलाईन तिकिटी बुक केल्या. सर्वांनी आपापलं पॅकिंग केलं आणि लवकरच झोपले. उद्या सकाळी औरंगाबादवरून थेट मुंबई आणि तिथून लगेच उत्तराखंडला प्रयाण करायचं होतं. धावपळ फार होत असल्याने सगळे पडल्या पडल्याच घोरू लागले. आम्ही 9 जणांनी मिळून इथे 3 रूम बुक केले होते. प्रत्येक रूममध्ये तिघं झोपायचो. आमच्या रूममध्ये माझ्यासोबत सचिन आणि राजेशही होता. सचिनने आपलं अवाढव्य अंग बेडवर टाकलं की फक्त एकच माणूस झोपण्यापुरती जागा उरत असे. राजेश त्या जागेत झोपला. माझ्यावर पुन्हा सोफ्यावरच अंग टाकण्याची वेळ आली. लवकरच सचिन घोरू लागला. त्या घोरण्याच्या आवाजाने माझ्या पापण्यांपर्यंत आलेली झोप उलटपावली पळाली. मी कानांवर उशी घट्ट दाबून झोपण्याचा प्रयत्न केला, पण ते गडगडाटी घोरणं ऐकू येण्याचं थांबेना. अखेर रात्री 3च्या नंतर सचिनने कूस बदलली. त्याचं तोंड कोपऱ्यात वळल्याने घोरण्याचा आवाज कमी झाला. मग मला गाढ झोप लागली. हातात धगधगती मशाल घेऊन मी एका लांबच लांब गुहेत चालतो आहे. या गुहेच्या भिंतींनी कधीच उजेड पाहिला नसावा, पण डोंगरातून झिरपणाऱ्या पाण्याने त्या भिंती गुळगुळीत मात्र झाल्या आहेत. मशालींचा उजेड त्यांच्यावर पडताच त्या अशा लखलखतात जणू अंधारात दडून बसलेल्या सैतानाचे धगधगते डोळेच. अनेक वेडी वाकडे वळणे पार केल्यावर मी एका मोकळ्या भागात येऊन पोचतो. हे दालन इतकं प्रशस्त आहे की मशालीचा उजेडही इथे पुरेसा नाही. गुहेच्या भिंतीवर एक खाच दिसते. मी मशाल त्यात अडकवण्याचा प्रयत्न करतो, पण ती हातातून निसटते, खाली पडते आणि वात पेटवल्यावर फटाक्यांची माळ जळत जावी तशा गुहेतल्या कपारी एकाएकी उजळून निघतात. गुहेमध्ये आतवर उजेड नेण्यासाठी पूर्वी अशीच सोय असायची. शेकडो मशालींच्या उजेडात गुहेतले ते प्रशस्त दालन उजळून निघाले. मी ती भव्य गुहा कुतूहलाने पाहू लागलो आणि समोर नजर जाताच डोळे विस्मयाने विस्फारले. का? कारण शेकडो मशालींच्या प्रकाशालाही लाजवेल असा लखलखणारा सुवर्णरत्नांचा ढीग माझ्यासमोर विखुरला होता. अंगठीपासून सिंहासनापर्यंत प्रत्येक आकाराची सोन्याची वस्तू त्यात होती. हिरे, मोती, पाचू, माणिक, पुष्कराज आणि असंख्य रत्नांचे ढीग साचले होते. हा खजिना आम्हाला वाटला त्यापेक्षा फार फार मोठा होता. कदाचित 100 ट्रक भरतील एवढा. इतका मोठा खजिना घेऊन इथून बाहेर कसं पडायचं हा प्रश्न सतावू लागला. पण त्याआधी त्या खजिन्यावर जाऊन ऐटीत बसावं, दुर्मिळ रत्नांच्या अंगठ्या धारण कराव्यात असा मोह झाला. मी पुढे पाऊल टाकलं आणि तेव्हाच गुहेत एक भयंकर गर्जना घुमली. पाठोपाठ कुंभकर्णाचीच वाटावीत अशी अवजड पावलं वाजू लागली. मी आवाजाच्या दिशेने पाहिलं. तो गुहेच्याच एका उंच कपारीतून येत होता. आता तिथे 2 धगधगते डोळे दिसू लागले. मी मागे जाण्याआधीच एक प्रचंड दानव अंगावर चालून आला आणि तेव्हाच एक भयप्रद किंकाळी ऐकू आली. मी घाबरलो होतो, पण किंचाळलो नव्हतो. मग किंचाळलं कोण? तेवढ्यात धरणीकंप झाला. सगळंच गदागद हलू लागलं. मी जागा झालो. राजेश मला दोन्ही हातांनी गदागद हलवून उठवत होता. सगळे मित्र आमच्याच खोलीत जमले होते. काय झालं? मी डोळे चोळत विचारलं. अरे वाट लागली. काल रात्री कुणीतरी गुपचूप खोलीत शिरून ती सोन्याची किल्ली पळवली, राजेश ओरडून म्हणाला.